आमच्या ताईसाहेब आणि आईसाहेब या लग्नाला परवानगी देणार नाही. अहो पण भैया तुम्हीच तर म्हटला होता की म्हणजे बोलतो म्हणून. भैया बोलणार होते पण आता आई साहेबच ऐकणार नाहीत ना, म्हणून ते बोलले नाही. म्हणजे तुम्ही अजून घरी काय बोललाच नाही वे? नाही, आम्ही सांगणारच होतो पण म्हणलं सरप्राईज देऊ. आणि त्यांना नंतर पटलं नाही तर? आम्ही तुमच्याकडे येऊ. काय तुम्ही एवढं चांगलं समजावून सांगता ना, पण ती वेळच येणार नाही. आम्ही एकुलते एक असल्यामुळे आईसाहेब पण काय विरोध करणार नाहीत. तर त्याचं झालंय काय शीतल, आपलं लग्न ठरलं. म्हणजे आपलं लग्न ठरलं होतं. त्यावेळी आमच्या आईसाहेबांनी लई तयारी केली होती. लय कुठनं काय 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 आणलं होतं. अहो चांदवडी तर सोडा, अख्ख्या साताऱ्यात असं लग्न नाही झालं, असं लग्न करण्याचा त्यांचा प्लॅन होता. पण काय सगळंच फिसकटलं. आपलं सोडावं, आपण सगळं विसरलो. पण त्यांचा मूड ऑफ झाला ना, त्याच्यानंतर आत्ता त्यांनी स्वतःहून आमच्या लग्नाविषयी बोलले. मग असं डायरेक्ट नाही कसं म्हणणार ना, म्हणून शीतल आम्ही काल तसा निरोप पाठवला होता. तुम्ही प्लीज जयश्रीला समजून सांगा. आणि काय आमच्या आईसाहेबांची तब्येत पण आता नीट नसते, वय झालंय ना त्यांचं. डॉक्टरांनी सांगितलंय त्यांना धक्का बसेल असं काय करू नका. काय रे टॅलेंट? अहो हो ना, मी कालच दवाखान्यात गेलो होतो रिपोर्ट आणायला. डॉक्टर बोललेत की त्यांची कंडिशन खूप हार्ड आहे. नाहीतर काय, मला पण आता हल्ली भीती वाटायला लागली. म्हणजे कुणीतरी काहीतरी येऊन करेल, मध्येच खोडा घालतंय का काय. एकतर घरात आम्ही एकटेच, म्हणजे कुणी बाई माणूस नाही ना. आता घरात कुणीतरी असलं की तेवढंच बरं. आता विचारच तरी कुणाला. ही घ्या, एकदम फ्रेश करून आणलाय बघा. थँक्यू थँक्यू. आम्ही आता तेच बोलत होतो. म्हणजे काय, जयश्री आमच्यावर चिडल्यात ना. त्यांना आम्ही तेच सांगत होतो आमचा नेमका प्रॉब्लेम काय आहे ते. त्याचं काय, घरात कुणी बाई माणूस नाही म्हणले की काय तारंबळ उडते तेच सांगतोय. होय ती तर आहेच. आणि बर का, तिच्या तसं मनात काय नसतंय बघा. तशी ती लय निर्मळ मनाची आहे. येस येस आय नो. पण मी काय म्हणतोय, तसं मदतीला कोणीतरी आलं पाहिजे ना घरी, बाई माणूस. काय घरचंच काम आहे, असं रोजाव कुठल्या शेतीच्या कामाला बोलवायचं का कुणाला? हा, म्हणून विश्वासातला माणूस पाहिजे. आता कसं सोनं नाणं पैसा अडका असंच पडलेला असतोय, त्यामुळे विश्वासातला माणूस पाहिजे. आणि काही काम पण करायचं नाही. घरात गडी आहेत, त्यांना काम सांगायचं, ती करतात आपली. अहो मग त्याला काय झालं, मी येते की. तुमची काय असतील ती कामं सांगा मला. अहो तुम्ही कशाला उगाचच, म्हणजे तुम्हाला फेडरेशनची घराची कामं एवढी असतात, त्यातच तुमची किती वाढताना होती. मग जेडीला पाठवते. अगं तिला कशी पाठवणार, काय कळतं का तुला? ऐका आता, त्याला काय होतंय, आता तिचंच तर घर होणार आहे. ती लग्नाच्या अगोदर कशी पाठवणार? उगाच आपलं काय तर कशी बोलतीस ग? करेक्ट आहे, जिजींचं करेक्ट आहे. जिजी म्हणतात ते करेक्ट आहे.
आता काय ह्या वयात जिजींना पण शक्य होणार नाही. मग आता राहिलं कोण? हा, शीतल. त्यांच्या चेहऱ्याकडेच बघून असं वाटतं की त्यांची इच्छा नाही. तुमच्या सगळ्यांच्या आनंदापायी त्या हो म्हणाल्यात. राईट? म्हणजे असं आम्हाला वाटतंय बरं का. त्यांच्या मनात नाही असेल तर आपण लग्न रहित करू. उद्या जर का उठून एकमेकाची तोंडच बघायची नाही तर मग काय उपयोग आहे? नकोच ना सगळं. आमच्या आईसाहेब पण माग लागल्यात, आमदाराची पोरगी कर, आमदाराची पोरगी कर. पण नाही करत का? माणुसकी नावाची काही गोष्ट शिल्लक आहे का नाही? आणि हे असे घडी घडीला शब्द फिरवणारे राजकारणी आम्ही नाही. राजकारणातले असे छक्के पंजे आम्हाला जमत असते तर आज आम्ही कुठल्या कुठं असतो. भैया नाही म्हणजे तुम्ही तसा विचार करू नका. आजन शीतलचा तसा काहीच प्रॉब्लेम नाहीये. नक्की? होय. तसं असेल तर मग डनच करून टाकू. वय वय, डन डन. आता या खुशी के मौके पर ज्यूस पीते. हा? घे. हॅलो आजा, अरे 100 वर्ष आयुष्य आहे तुला. कर. अरे काय नाही, भैया आले होते घरी, तुझाच विषय चालला होता. मामा एक मिनिट थांबा, मला मी बोलतो जरा. नमस्कार फौजी. हर्षवर्धन देशमुख बोलतोय. भोईटेंचा जावई, आता तुमचा बंधू. हा नमस्कार. काय म्हणते काश्मीरला थंडी बिंडी लय असेल ना? हा, काळजी घ्या. काही इकडे शीतल पण तुमची लय काळजी करत असते. घरी कसं काय? हे लग्नाचं बोलणं करायला आलो होतो आता. सगळी तयारी होत आली, तारीख काढायची राहिली फक्त. एकदा सगळं ठरलं की तुम्हाला सांगतो की. हा, तुम्हाला यायला लागते बरं का. तुम्हाला क्वालिटी सफारी शिवणार आहे, पुण्याहून शिवून आणणार आहे बरं का. आता तुम्ही आमच्याकडे जॉबला होता का नाही बॉडीगार्डच्या? बॉडीगार्ड, हा, त्याच्यापेक्षा क्वालिटी सफारी शिव. आणि एकदा का लग्न झालं की मी आणि शीतल येऊ की तिकडे.